तर या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? हा 100% संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं काम मी 100% करणार आहे. पण निवडणूक लढवत असताना पक्ष कोणता असेल? ते एकत्र बसून ठरवतील. जर नाही ठरवलं, पक्ष लेवलला इलेक्शन गेली तर आपण आपला मार्ग सुकर करणार आहे. कुठल्याही पक्षातून कुठल्या आघाड्यातून लढायला तयार आहे. आता पण निवडणुकीची तयारी तुम्ही आता चालू केलेली आहात का आणि कशा पद्धतीने चालू केलेली आहे? आम्ही गेले 20-25 वर्ष तयारीमध्येच आहे ना. आता जिथं संधी मिळते त्या ठिकाणी उभं राहायचं काम करणार आहे. नमस्कार, मी सरिता. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजची जी आपली विशेष मुलाखत होणार आहे ती मुलाखत न्यूज रूममध्ये नाही तर कट्ट्यावरती होणार आहे. आणि या कट्ट्यावरच्या मुलाखतीमध्ये जे विशेष मुलाखत देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर राजकारणात सुद्धा बऱ्यापैकी ते ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्याशी आज आपण या दोन्ही गोष्टीवरती चर्चा साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत रमेश अप्पा निवंगुणे. सर्वप्रथम या कट्ट्यावरच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की बऱ्याच लोकांना माहिती आहे की तुम्ही समाजकारण करता आणि राजकारणही करता, पण तुमचा जो इंटरेस्ट आहे तो कशात जास्त आहे, समाजकारणात की राजकारणात? दोन्ही, समाजकारण सुद्धा राजकारण सुद्धा. समाजकारण साधारण कधीपासून तुम्ही करताय? आता मी 25-26 वर्ष झाली समाजकारणामध्ये. हो, समाजकारणामध्ये. आणि तसंच राजकारणामध्ये बी 25-26 वर्ष झाली. समाजकारणात आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने कार्य केलेले आहेत, काही थोडक्यात आढावा सांगू शकाल तुम्ही? समाजकार्यामध्ये आपण जे काम करतो ते पाणी प्रश्न असेल, त्याच्यानंतर तुमच्या कचरा समस्या असेल, स्ट्रीट लाईटच्या समस्या असतील, ह्या रोडच्या समस्या आहेत. कित्येक वर्ष या रोडमुळं ट्रॅफिक होतं. ते ट्रॅफिक काढायसाठी सुद्धा आम्ही रस्ते उतरत असतो. त्या ठिकाणी आता पावसाळा होता, पाणी साठलं होतं. ते पाणी साठल्या लोकांना जायचं याचा प्रॉब्लेम होता, तर त्या ठिकाणी उभं राहून आम्ही गाड्या काढलेल्या आहेत. ते लोकांच्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी रोडवर कायम उपलब्ध असतो. आज जसं या कट्ट्यावर बसून तुम्हाला मी या ठिकाणी बोलतो आहे, तसंच रात्रीचा दिवस करून आम्ही त्या ठिकाणी सेवेमध्येच आहे. लोकांची सेवा हीच आम्हाला असं वाटायला लागले की तीच आमची ईश्वर सेवा म्हणून आम्ही ते काम करतो. राजकारणात न पाहता जास्त करून समाजामध्येच, समाजकार्यामध्येच आम्ही जास्त करून लक्ष देत असतो. समाजकारण करत असताना तुमचं नाव राजकारणात सुद्धा येतं, पण सध्या आता फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक लागत आहे, तर या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? हा 100%. या निवडणुकीमध्ये बरेच वर्ष त्या ठिकाणी मी कार्य करतो आहे, राजकारणामध्ये मी काम करतो आहे, परंतु संधी काय कुठून मिळालेली नाही आहे. आता संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं काम मी 100% करणार आहे. कारण उरुळी आणि फुरसुंगी नगर परिषदेची इलेक्शन होती. यामध्ये प्रभाग आहेत जवळजवळ 3. त्या 2-3 प्रभागामध्ये मी स्वतः इच्छुक आहे. परंतु आता कोण कसं काय गावची आघाडी होती नाही होती किंवा पक्ष लेवलवरती इलेक्शन जाती, या माध्यमातून आता चालू आहे. प्रथमतः गावच्या सर्व जे मान्यवर आहेत, जे काही नेते सर्व पक्षाचे, ते एकत्र बसून ठरवतील. जर नाही ठरवलं, पक्ष लेवलला इलेक्शन गेली तर आपण आपला मार्ग सुकर करणार आहे. आपल्या लेवलला आपण उभं राहायचं. पण निवडणूक लढवत असताना पक्ष कोणता असेल तुमचा? मी पक्ष ॲक्च्युली माझा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवारसाहेब गट. परंतु ह्या निवडणुकीचा असा विषय आहे, हा पुणे महानगरपालिकेची निवडणूक नाही, ही नगर परिषदेची निवडणूक आहे. ज्या टायमाला ग्रामपंचायत होती त्या टायमाला ग्रामपंचायतचा वार्ड 10 ते 12 हजार मताचा होता. आज हा त्या वार्डामध्ये 3 प्रभाग झालेत. त्याची नगरसेवकाची संख्या आहे 6, आणि एका नगरसेवकाला निवडून यायचं असेल तर त्या मतदारात कमीत कमी 1,500 मतं त्याला लागतात. त्या प्रभागाची संख्या 4 ते 5,000 मताची असल्यामुळं मी 100% कुठल्याही पक्षातून कुठल्याही आघाड्यातून लढायला तयार आहे. आता निवडणूक म्हटल्यावरती काही गोष्टी प्रामुख्याने येतात की इथल्या समस्या. आता फुरसुंगी आणि उरुळी देवाची जी नगर परिषद आहे, तर या ठिकाणची ओळख म्हणून लोकांना जर या भागाचं नाव सांगितलं तर लोक इथल्या खराब रस्त्यांच्यामुळे जास्त ओळखतात. तर या समस्या कशा पद्धतीने सुधारल्या जाऊ शकतील? नाही, आता हे खराब रस्त्याने ओळखले जातात, हा केंद्राचा विषय आहे. हे काही आपल्या हातात नाही. हे काही महाराष्ट्र सरकारसुद्धा करत नाही आहे. हा जो रोड आहे केंद्रशासित असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून आता काम चालू आहे. केंद्राचं काम चालू असल्यामुळं तिथं कोणाची दखल कोण काय घेऊ शकत नाही, ना आता आपण काय करू शकत नाही. परंतु हा या भागाचा मेन प्रश्न आहे पाण्याचा. पाण्याची लाईन जी आहे MGPची
ह्या भागामध्ये अजून पडलेली नाही आहे. त्या पाण्याचा प्रश्न अतिशय म्हणजे आमच्या भागामध्ये महिला संतप्त आहेत, कारण जुन्याच लाईनीला जे पाणी येतं आणि ते अक्षरशः ते पाणी दूषित असतं, परंतु ते पाणीसुद्धा आम्हाला प्यावं लागतं. तरी आमची जी इच्छा आहे की जेणेकरून त्या लाईनी पाण्याचा प्रश्न आहे म्हणून त्या लाईनी त्या ठिकाणी पडून पाणी व्यवस्थित स्वच्छ आलं पाहिजे. जे 8-8 दिवस या भागामध्ये पाणी येत नाही ते किमान 2-2 दिवसांनी पाणी मिळावं हीच माझी इच्छा असते. अगदीच त्याचबरोबर तुमचा जी आजची विशेष मुलाखतसुद्धा कट्ट्यावरती चालू आहे आणि कट्टा म्हणल्यावर एक गोष्ट आठवते की ते तरुण वर्ग आणि तुमची जी चर्चा तुमचं जे क्रेज आहे हे तरुणांच्यामध्ये सुद्धा चांगलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा कट्टा सर्वपक्षीय कट्टा आहे. सर्व मित्रपरिवार ह्या पक्षातले सर्व पक्षातले इथं असतात. एक ग्रुप आहे कट्टा ग्रुप म्हणून. असंच आमचा दुसरा मैत्री कट्टा ग्रुप म्हणून सुद्धा आहे. सर्वीकडं सर्व पक्षातील मित्र आहेत, परंतु ते सर्व एक जीवाचे आहेत आणि हेच साध्य करायचं असेल तर कुठल्याही बंधुप्रेमागतच आपले मित्र आपले सांभाळले पाहिजेत. ह्या हेतूने आम्ही हा कट्ट्यावरती आम्ही बसत असतो. सुखदुःखाच्या गोष्टी या ठिकाणी होत असतात. ह्याच्यातूनच काही सामाजिक कामंसुद्धा होत असतात. काही आमचे जरी दुसऱ्या पक्षातले मित्र असले तरी ते आपल्या भावासारखे आपल्या जवळ येऊन खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आपली साथ देऊन समाजकार्यात त्या ठिकाणी पुढं असतात. तुम्ही जसं की निवडणुकीच्याबद्दल पण बोललेला आहात, पण निवडणुकीची तयारी तुम्ही आत्ता चालू केलेली आहात का आणि कशा पद्धतीने चालू केलेली आहे? निवडणुकीची तयारी लोक जे आहेत उमेदवार आता नवखे आहेत सगळे, जे निवडणूक लढायची त्यांना त्या ठिकाणी आता तयारी करावी लागते. तर आम्ही गेले 20-25 वर्ष तयारीमध्येच आहे ना. आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे. प्रत्येक वार्डामध्ये आमचे संबंध आहेत आणि असं काही नाही की ह्याच प्रभागामध्ये आता इथं आमचा 9 नंबर प्रभाग आहे, 10 नंबर प्रभाग आहे, इथं हा बसलो आहे तो 11 नंबरचा प्रभाग आहे, म्हणजे मी काम करतो तिकडं बसतो इकडं असं नाही आहे. इकडंसुद्धा आमची कामं आहेत ना आणि 100% त्या ठिकाणी मी त्याच प्रभागामध्ये नसून बाकी प्रभागामध्ये सुद्धा आमचं काम असतं आणि करत राहत असतो. तर आता जिथं संधी मिळते त्या ठिकाणी उभं राहायचं काम करणार आहे. अगदीच तुम्ही कामावरून बोलला की कामाच्या बाबतीत लोक विचार नक्कीच करतील, पण एक महत्त्वाचा मुद्दा आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की राज्याचं जे राजकारण असतं ते कुठेतरी ग्रामपंचायतीची निवडणूक असू दे किंवा मग नगर परिषद नगरपालिका या तिन्ही गोष्टीवरती थोडाफार त्याचा प्रभाव पडत असतो. तर तुम्हाला काय वाटतं की या राजकारणाचा थोडाफार प्रभाव आता नगर परिषदेच्या निवडणुकीवरती वगैरे पडू शकतो का? 100% पडतो. आज युती सरकारचं राज्य आहे. आम्ही महाविकास आघाडीत होतो आहे अजूनसुद्धा, परंतु ज्यांचं सरकार असतं त्यांचा त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांना त्या ठिकाणी फंडांच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून ती मदत असते आणि ज्यांचं सरकार असल्यामुळं त्यांना ती मदत होते, त्यांची ती कामं होत असतात. आता आमची काय आम्ही जरी कुठं फंड्स मागितले काय मागितलं ते आमचे कामं होत नाहीत, परंतु आम्ही आमच्या जीवावर आमच्या स्वतःच्या ताकदीच्या जेव्हा आमच्या मित्रांच्या जीवावर सर्व मित्र म्हणजे सर्व पक्षातले मित्र त्यांच्या जेव्हा आम्ही काम करत असतो आणि नेतो तिथपर्यंत आम्ही पोच करतो काम. म्हणजे युतीचा मधले असू द्या नाही तर महाविकास आघाडीमधले असू द्या, सर्व आम्ही मित्र आहोत. ते आपले काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचायचं आणि त्यांची कामं करून घ्यायची. भले भाई निधी कुणाकून येतो आहे, फंड कुणाकून येतो आहे हे महत्त्वाचं नाही, ते नागरिकांची कामं झाली पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. अगदीच सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे जो मी ओव्हरऑल विचारते की सध्या महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि ही जी पूर परिस्थिती पाहिली तर कुठेतरी शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था झालेली आहे आणि सरकार जी तुटपुंजीशी मदत शेतकऱ्यांना करत आहे त्याबद्दल अगदी शेवटी थोडक्यात काही सांगाल? आता एवढं बोलण्यासाठी मी काय मोठा नेता नाही आहे, परंतु एक शेतकरी म्हणून जर विचार केला तर आज भरपूर नुकसान मराठवाड्यात विदर्भात झालेले आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रात मागच्या टायमाला भरपूर पाण्यामुळं नुकसान झालं होतं, तसंच ह्या पावसामुळं आज मराठवाडा विदर्भात ह्या भागामधील मोठं नुकसान होऊन त्या ठिकाणी शेती वाहून गेलेली आहे, म्हणजे जमीन वाहून गेलेली आहे. आज खरी परिस्थिती आहे, त्यांना खायला नाही, शिक्षणात प्रॉब्लेम आहेत, त्याचं जगायचं कसं, घरं पडलेली आहेत, गुरं वाहून गेलेली आहेत, जनावरं मेलेली आहेत. म्हणजे ही परिस्थिती बेकार आहे आणि माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्यांनी कुणाला विनंती केल्यानंतर ते काहीतरी मंजूर होईल असं काही नाही आहे. परंतु मला असं वाटतं की बाबा सरकार जागृत आहे. सरकारांनी त्या ठिकाणी एकरी त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये ते 70,000 रुपये द्यावेत. ते गुरं जे गेलीत त्या गुरांसाठी त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी 30-40,000 रुपये
1 लाखापर्यंतची त्या ठिकाणी किमती आहेत गुरांच्या. तर तिथं ते भरीव अशी मदत त्यांनी ती केली पाहिजे. शिक्षणात त्या ठिकाणी आता माफ केले असं काहीतरी कळलं आहे, परंतु ती सरसकट त्यांना ॲक्च्युली सरसकट ही कर्जमाफी त्या शेतकऱ्यांसाठी झाली पाहिजे. कारण त्या ठिकाणचा शेतकरी आज खऱ्याच अर्थाने तीव्र दुःखात आहे, तीव्र संकटात आहे. खूप खूप धन्यवाद. खरं तर स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष कट्ट्यावरच्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत होते. मी पहिल्यांदा ओळख करून दिली होती की एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर राजकीय कार्यकर्तेसुद्धा आपल्यासोबत आहेत अशी मी ओळख करून दिली होती. आणि तुम्ही तुमच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता कसा असतो, सगळ्या पक्षांचे सगळे लोक एकत्र घेऊन चालणारा, अगदीच त्या पद्धतीने त्यांची उत्तरंसुद्धा त्यांनी दिली. तर ही जी मुलाखत तुम्ही सर्वात महत्त्वाचा तुमचा वेळ काढून आम्हाला दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी आणि लेटेस्ट अपडेट घेण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज.